आणि हस्तचिडी वाट पोराली कोणी दाणे टाकते की नाही टाकत, म्हटलं कोण टाक्यापेक्षा म्हटलं आज मी देतो येईल दाणे टाकून. मग दाणे गिने टाकल्यावर मग जाणवतं आपल्याला वावरामध्ये. वावरात जाताना आपल्याला पकडलं संजू काकानं रस्त्यानं. संजू काका म्हणत जर की तुझ्या ब्लॉग मला युट्यूबवर दिसते, कधी कधी दिसत बी नाही, तर आपल्या युट्यूब चॅनलला म्हटलं तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, म्हटलं तुम्हाला आपले ब्लॉग दिसत जातात. मग अडियाला आपल्या बाबाला विचारलं आपल्याला वावरामध्ये जाणं आहे की नाही. वावरात तर आज म्हणत की जाणंच आहे आपल्याला. निघलो मग आज 2 एकरामध्ये जायसाठी. पण आज तर मारणं होती आपल्या सोयाबीनले वाई. काल तर म्हटलं मी चाट दिली वाईले, पण आज तर म्हटलं मलाच मारणं आहे. तर मग काय म्हटलं एक तर सोयाबीनचं 1 तास गेलं चालेल म्हटलं, पण आज तर म्हटलं वाई मारतोच मी. अर्ध गिर्द मारल्यावर मग लागली आपल्या माणसाला ताण. आणि पाण्याची कॅन जर म्हटली तिकडल्या मेरीवर होती ठुये. पाणी तर मला पिणं होतं, तियात हा घाम म्हटलं डायरेक्ट बेकार घाम आहे. तर इकडल्या मेरीवर आले ते फक्त 5-6 उलटे राहिले ते, पण एकदा म्हणत की पाणी आण आपल्यासाठी. ह्या बारीने पाण्याची कॅन ठेवली होती तिकडे. पाण्याच्या कॅनला तर आलो, पण जिकडे जिकडे माझी नजर जाते तिकडे वायाच मारताना दिसत जात मला लोक. 2-4 दिवस झाले चांगलं कण ऊन पडू राहिलं आणि त्याच्यामध्ये चांगली जबरदस्त वाफ होऊन गेली. आजचा दिवस जर म्हटलं तर फक्त हा वाईट आहे. बंद वावर मारला गेला, फक्त अळासन राहिलं होतं. अळासन फक्त 2 जण मारणं होतं. मग बाबाला म्हटलं तुम्ही अळासन मारून घ्या म्हटलं, तर लोक मी हे सामान ठेवून देतो. मग वाई गी मारणं झाल्यावर बंद सामान गिमान ठेवल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.